एक तृतीयांश काळ बघितला तर 30 ते 35 दिवस होता. त्यामुळे 35 दिवसापर्यंतच आपल्याला कोळपणी करायची आहे. बऱ्याच वेळेस अडचणी अशा येतात 45 दिवस झाले, फुलोरा अवस्था आता कळी अवस्था सुरुवात झाली, त्यावेळेस शेतकऱ्यांचे फोन येतात की आता कोळपणी मारलं तर चालतंय का. पण त्याच्यावर झारवा फुटणं किंवा फुलवा फुटणं जे आपण म्हणतो त्या अडचणी येतात. म्हणून ते तणनाशक वापरताना बाजारामध्ये वेगवेगळी तणनाशक उपलब्ध आहेत. पहिलं कंटेंट असलेलं इमॅजिन हायपर नावाचं जे कंटेंट आहे ते 1% एसएल नावानं ते आपण वापरू शकतो. निक्कल सोयाबीन जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला परशूट नावानं बाजारामध्ये येतं उदाहरणार्थ. तशी इमॅजिन हायपर घटक असलेली भरपूर बाजारामध्ये तणनाशक उपलब्ध आहेत. त्या प्रमाणामध्ये आपल्याला पहिलं परशूट वापरायचं आहे. दुसरं जे आहे ते कंटेंट असलेलं आपल्याकडे इमॅजिन हायपर प्लस इमॅझोमॉक्स कंटेंट असलेलं शकेट नावाचं तणनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. दुसरं ते आपण वापरू शकतो. तिसरं जे तणनाशक आहे ओडीसी नावानं, ओडीसी जे तणनाशक आहे बायर कंपनीचं, ते जास्तीत जास्त जर काठी कारवेल जर शेतामध्ये असेल तर काठी कारवेल असेल तरच ओडीसी वापरायचं आहे. नसेल तर आपल्याला परशूट किंवा शकेट नावाचं तणनाशक बाजारामध्ये जे उपलब्ध आहे ते आपल्याला चालू शकतं. कमी खर्चामधले परिणामकारक तणनाशक बाजारामध्ये ही 2 ते 3 प्रकार, त्याच्यामध्ये इमॅजिन हायपर प्लस इमॅझोमॉक्स असलेलं अशी दोन्हीपैकी कोणतंही एक तणनाशक बाजारामध्ये घटक असावं. कंपनी वेगळी चालू शकते, पण जास्तीत जास्त चांगल्या कंपनीचे शेतकऱ्यांनी. बऱ्याचशा वेळेस असं होतं की तणनाशक वापरलं जातं, शेतकऱ्यांना दोन्ही कॉम्बिनेशन दुकानदार सांगतात आणि त्यावेळेस परिणामकारक होतं की 8 ते 10 दिवसापर्यंत त्याचा जो पिकाचा सोयाबीनचा परिणाम दिसतो आणि पिवळेपणा दिसायला सुरू होतो. त्यामुळं वाढ चांगली होत नाही आणि 10 दिवस त्याच्यामध्ये गेल्यामुळे पुढची वाढ जी आहे ती परिणामकारक दिसत नाही किंवा फुटवा फुटण्यामध्ये अडचण येते. म्हणून जी चांगली औषधं बाजारामध्ये चांगली कंपनीची आहेत ती औषधं त्या प्रमाणामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये 180 ते 200 लिटर पाणी 100% वापरायचं आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं तणनाशक फवारताना शेतकऱ्याकडून जर समजा 15 लिटरचा फवारा आहे आणि 7 ते 8 फवारे तो आपला मजूर मारतो आणि वापस येतो. त्यामुळं प्रमाण जे काही दिलेलं आहे एका एकरसाठी प्रमाण दिलेलं आहे 400 ml एका एकरला वापरायचं असेल तर 180 लिटर पाणी कमीत कमी पाहिजे. पाणी शेतावरच फवारायचं, झाडावर जरी फवारलं नाही. आपण बरेच वेळेस असतं की शेतकरी एसटीपीचा पंप वापरतात किंवा मजूर वापरतो. त्यामुळं पाणी जास्त पडणं हे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय त्याचा परिणाम मिळत नाही. म्हणून 180 लिटर ही 100% खात्रीशीर घ्यायचं आहे आणि 3 औषधापैकी कोणतंही एक औषध वापरायचं आहे. घटक वेगळे असू शकतात, कंपनी वेगळी असू शकते. त्यामुळं तणनाशका ही 18 दिवसापासून आता बरोबर आपला कालावधी झालेला आहे. ओल चांगली आहे, 2 ते 3 पानावर गवत आहे आणि 2 ते 3 पानावर गवत असल्यावरच त्याचा परिणाम मिळतो. बरेच वेळेस अशी परिस्थिती येते की 4 ते 5 पानावर गवत गेलेलं आहे, मोठं तण झालेलं आहे, त्याच्यावर तणनाशक मारलं की तणनाशकाचा रिझल्ट मिळाला नाही अशी तक्रार होते. पण तो रिझल्ट मिळणारच नाही, कारण ज्या वेळेस कंपनी एखादं क्लेम करते त्यावेळेस कंपनी त्याच्यावर दिलेलं असतं की 2 ते 3 पानावर गवत जर असेल तरच त्याचा परिणाम आपल्याला त्या तणनाशकाचा दिसेल. म्हणून जेव्हा बारीक तण आहे त्यावेळेसच त्याचा परिणाम आपल्याला करून घ्यायचा आहे, फवारणी करून द्यायचा आहे आणि ज्या वेळेस फवारणी केलं त्याच्या 5व्या ते 6व्या दिवसापासून आपण कोळपणी करू शकतो. त्यामुळं 35 दिवसाच्या आत कोळपणी पूर्ण करायचं, पहिली कोळपणी. आता शक्यतो एकच कोळपणी करण्याची गरज पडेल, कारण बऱ्याच वेळेस काय होतं की 15 ते 20 दिवसाला पहिली कोळपणी, नंतर 30 ते 35